मित्रांनो नमस्कार, मी विजय चोरमारे. विजय चोरमारे या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला आज 55 वर्षे पूर्ण झाली. 22 फेब्रुवारी 1967 रोजी शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांचा संसदीय प्रवास आज अखेर अखंडपणे सुरू आहे. देशातल्या कोणत्याही नेत्याचा राजकीय प्रवास अखंडपणे इतक्या दीर्घकाळ असण्याची शक्यता कमी आहे. तरी सुद्धा देशातल्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या राजकीय प्रवासावर नजर टाकली तर जी आकडेवारी दिसते ती पवार यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांचा 47 वर्षांचा प्रवास आहे, लालकृष्ण अडवाणी यांचा 49 वर्षांचा प्रवास आहे, इंद्रजित गुप्त 37 वर्षे, सोमनाथ चटर्जी 38 वर्षे, ओरिसाचे बिजू पटनाईक 49 वर्षे, असा हा ज्येष्ठ नेत्यांचा संसदीय प्रवास आहे. मुलायमसिंग यादव उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी संरक्षण मंत्री हे शरद पवार यांचे समकालीन आणि त्यांच्या बरोबरच साधारण राजकीय प्रवास सुरू झालेले दुसरे नेते आहेत, ज्यांचा प्रवास जवळपास शरद पवार यांच्या इतकाच आहे. म्हणजे 1967 पासून आज अखेर तेही राजकारणात सक्रिय आहेत. पण फरक त्यातला एवढाच आहे, एक तो महत्त्वाचा फरक आहे, तो म्हणजे मुलायमसिंग यादव हे आजच्या राजकारणाच्या दृष्टीनं संदर्भहीन झालेले आहेत आणि शरद पवार आज सुद्धा देशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्या दृष्टीनं मला वाटतं शरद पवार यांचा हा 5.5 दशकांचा जो प्रवास आहे तो खूप महत्त्वाचा वाटतो. शरद पवारांच्या या 55 वर्षाच्या प्रवेशातली 44 वर्षे ही त्यांच्या महाराष्ट्रावरील प्रभावाची वर्षे आहेत. मित्रहो, वयाच्या 38व्या वर्षी म्हणजे 1978 साली शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि तेव्हापासून शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. शरद पवार सत्तेत असोत किंवा नसोत, शरद पवार कोणत्याही पक्षात असोत, शरद पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचा विचार, महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार 1978 पासून पुढे कुणालाही करता आलेला नाही, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. पुन्हा यातली शरद पवारांच्या आयुष्यातली सत्तेतली वर्ष किती आहेत हे बघितलं तर त्यांची मुख्यमंत्री पदाची 6.5 वर्ष, संरक्षण मंत्री पदाची 2 वर्ष आणि कृषी मंत्री पदाची म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री पदाची 10 वर्षे, असा साधारण 18.5 वर्षांचा जो प्रवास आहे तो 18.5 वर्षांचा प्रवास त्यांचा सत्तेतला आहे. म्हणजे जिथं शरद पवार थेट सत्तेत होते आणि आपल्याकडं कोणत्याही राजकीय नेत्याचा प्रभाव हा सत्तेत असतानाच असतो. पण त्याही पलीकडे जाऊन विचार केला तर जी 44 वर्षे शरद पवारांच्या प्रभावाचे आहेत त्यातली फक्त 18.5 वर्षे सत्तेतले आहेत, बाकीची वर्षे विरोधी पक्षातले आहेत. ते आमदार म्हणून असलेले आहेत, ते खासदार म्हणून असलेले आहेत, ते विरोधी पक्षाचे सदस्य असलेले आहेत. अशा वेगवेगळ्या भूमिकातली त्यांची ती बाकीची वर्षे आहेत. पण केवळ 18.5 वर्षे सत्तेत आणि त्या व्यतिरिक्त संपूर्ण कारकीर्द महाराष्ट्राच्या राजकारणावरील एकूण प्रभावाची, त्यातही पुन्हा देशाच्या राजकारणात सुद्धा ते अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आलेले आहेत. खरं तर कुणीतरी असं म्हणेल की एखाद्याचा दीर्घ प्रवास म्हणजे राजकीय प्रवास मोठा आहे म्हणजे तो प्रभावी आहे असं ठरत नाही, किंवा त्यांची अडवाणी, वाजपेयी किंवा अन्य नेत्यांशी तुलना करणे योग्य नाही. खरं आहे, अशी तुलना करणेही योग्य नाही, कारण प्रत्येक नेत्याची जडणघडण, प्रत्येक नेत्याची कार्यपद्धती, प्रत्येक नेत्याचा पक्ष, त्या पक्षानं त्यांना दिलेली भूमिका आणि ती भूमिका पार पडताना त्यांनी केलेलं काम, या दृष्टिकोनातून त्या नेत्याचं मूल्यमापन करायचं असतं. त्या दृष्टीनं आपण कुणाची तुलना करू शकत नाही. मी सुरुवातली जी नावं घेतली आणि ती वर्षे सांगितली ती एवढ्याचसाठीच की हे सगळे ज्येष्ठ नेते होते, पण त्यांची राजकीय सक्रियतेची वर्षे एवढी होती. त्या तुलनेत राजकीय सक्रियता शरद पवार यांची जास्त आहे. आज वयाची 80 वर्षे उलटून गेल्यानंतर सुद्धा शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय तर आहेतच, पण देशाच्या राजकारणातही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्याचमुळं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असो किंवा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव असोत, यांना ज्यावेळी देशाच्या पातळीवर काही महत्त्वाचं काम करावंसं वाटतं तेव्हा ते थेट महाराष्ट्रात येतात आणि शरद पवारांची भेट घेतात. एकूण मित्र हो,
महाराष्ट्राच्या राजकारणातलं शरद पवार यांचं युग संपलं असं एक विधान 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं. अर्थात पवारांचं युग संपलं की फडणवीसांचं युग धक्क्याला लागलं याचं उत्तर 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीनं आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. मित्रांनो, शरद पवार यांच्या राजकीय एकूण कामगिरीचं मूल्यमापन करताना त्यांच्या पक्षाला विधानसभेला मिळालेल्या जागांच्या आकडेवारून शक्यतो केलं जातं. त्या तुलनेनं जर आपण बघितलं तर 2004 साली 71 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या होत्या आणि आजवरच्या त्यांच्या एकूण राजकीय प्रवासातल्या त्यांच्या व्यक्तिगत ताकदीवर मिळालेल्या ह्या सर्वाधिक जागा होत्या. बाकी त्यांच्या पक्षाच्या, मग ते काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, त्यांच्या पक्षाच्या जागा या 50 ते 55 या दरम्यानच राहिलेल्या आहेत. पण जागा मर्यादित असल्या तरी सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण घडवण्याची, बिघडवण्याची सगळी सूत्र शरद पवार यांच्या हातात राहिली आहेत. शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती दिशा, कशी दिशा द्यायची हे ठरवले, हे आपल्याला मित्रहो लक्षात घ्यावं लागतं. शरद पवारांचं राजकारण हा महाराष्ट्रातल्या कुठल्याही गप्पांच्या अड्ड्याचा प्रमुख विषय असतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पण तिथं चर्चा होती ती पवारांच्या किस्स्यांची, त्यात दंतकथा अधिक असतात, त्यात त्यांच्या भक्तमंडळींनी सांगितलेल्या गोष्टी अधिक असतात. पण या अशा चर्चांच्या मधून शरद पवार यांची विकासाची दृष्टी, शरद पवारांनी केलेली विकासाची कामं यांची चर्चा फारशी होताना आपल्याला मित्रहो दिसत नाही किंवा त्याबद्दल फारसं बोलताना दिसत नाही. कोल्हापूरचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. कोल्हापूरचं जे सरकारी मेडिकल कॉलेज आहे, वैद्यकीय महाविद्यालय आहे, ते आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या प्रयत्नातून सुरू झालं. पण सरकारी मेडिकल कॉलेज सुरू करणं ही काही एका राज्याच्या आरोग्यमंत्र्याच्या आवाक्यातली गोष्ट नसते. त्यासाठी राष्ट्रीय राजकारणात सुद्धा खूप मोठी ताकद असावी लागते आणि त्या कोल्हापूरच्या मेडिकल कॉलेजसाठी त्यांना दिल्लीच्या पातळीवर जी सगळी ताकद, सगळी मदत दिली ती शरद पवार यांनी दिली आणि शरद पवार यांच्या मदतीमुळे कोल्हापूरचं मेडिकल कॉलेज उभं राहू शकलेलं होतं. अर्थात दिग्विजय खानविलकर यांची चिकाटी आणि त्यासाठी त्यांनी चिकाटीनं केलेले प्रयत्न हे त्यासाठी महत्त्वाचे होतेच. सांगली, सातारा, सोलापूर हे जे जिल्हे आहेत, हे जिल्हे द्राक्षबागा, डाळिंबांच्या बागांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात आणि या जिल्ह्यातला जो शेतकरी आहे तो पूर्वी रोजगार हमीवर जाणारा शेतकरी या फळबागांच्या जीवावर आज 4 चाकी गाड्यातनं फिरतोय. ही किमया शरद पवार यांच्या विकासाच्या दृष्टीची आहे. ही सुद्धा गोष्ट त्यांच्या एकूण या कारकिर्दीचं मूल्यमापन करताना मित्र आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. शरद पवार हे 5 पिढ्यांशी संवाद साधणारे नेते आहेत. लक्षात घ्या, अनेकांना आपल्या स्वतःच्या आपण ज्या पिढीत आहोत त्या पिढीच्या लोकांशी संवाद साधणं सुद्धा कठीण जात असतं. पण शरद पवार 5 पिढ्यांशी संवाद साधत आलेले आहेत. कुठल्या कुठल्या त्या पिढ्या आहेत? ती पहिली पिढी त्यांची जी आहे ती ज्या पिढीच्याशी संवादी राहिले ती पिढी अर्थातच यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांची पिढी आहे. दुसरी पिढी आपण बघितली तरी ती स्वतः शरद पवारांची पिढी आहे. शरद पवारांच्या नंतरची तिसरी जी पिढी आपण म्हणतो ती पिढी विलासराव देशमुख यांची पिढी आहे. चौथी पिढी अर्थात अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांची पिढी आहे आणि त्याच्या पुढची 5वी पिढी ही रोहित पवार आणि आदित्य ठाकरे यांची पिढी आहे. तर मित्रहो, या सगळ्या पिढ्यांशी जोडून घेऊन काम करणं, या सगळ्या पिढ्यांची भाषा समजून घेऊन, त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्यासोबत काम करणं हे कौशल्य शरद पवार यांच्याकडे आहे, हे लक्षात घ्यावं लागतं. त्याचमुळं ते यशवंतरावांच्या पासून ते आजच्या रोहित पवार, आदित्य ठाकरे यांच्या पिढीपर्यंत संवाद साधत राहिले, यांच्या पिढीशी जोडून घेऊन काम करत राहिले. पवारांच्या व्यक्तिमत्वात बहुरंग आहेत, म्हणजे त्यांचं बहुरंगी व्यक्तिमत्व आहे. पण या व्यक्तिमत्वाचं आकलन त्यांच्या अवतीभोवती जे लोक आहेत त्यातल्या फारसं कुणाला नेमकं आकलन झालेलं मला दिसत नाही.
म्हणजे मग त्यांचे अवतीभोवती असलेले राजकीय नेते असतील, त्यांच्या अवतीभोवती जे बुद्धिवंत असतील, कलावंत असतील. कसं असतं, कलावंतांना शरद पवार ज्यावेळी कलेबद्दल बोलतात त्यावेळी वाटतं अरे याने आतलंही कळतं. म्हणजे कलाकारांना कलेबद्दल कळत असतं, पण शरद पवारांना त्या कलेतली माहिती असतेच, पण त्या कलाकारांना माहिती असल्या आणखी इतर बऱ्याच क्षेत्रातली माहिती असते. तेच त्यांच्या राजकीय सहकाऱ्यांच्याबद्दलही बोलता येतं. म्हणजे ते त्यांच्याबरोबर राजकीय गोष्टींच्याबद्दल बोलत असतील, विकासांच्या गोष्टीबद्दल बोलत असतील, कुणाकडून माहिती घेत असतील अद्याप. पण शरद पवार यांना त्या क्षेत्रातली माहिती तर असतेच, पण त्या पलीकडं त्यांच्याशी चर्चा करणाऱ्या राजकीय नेत्यांना ज्या अनेक क्षेत्रातला गंध नसतो, त्या अनेक क्षेत्रातली अद्ययावत माहिती शरद पवारांच्याकडे असते. म्हणजे पवार म्हणजे अखंड परिश्रम, पवार म्हणजे म्हातारपणाती पायाला भिंगरी लावून पळणारे नेते, पवार म्हणजे पावसात भिजणे, पवार म्हणजे विरोधकांना थेट भिडणे, पवार म्हणजे आणखी काय, पवार म्हणजे अमुक, पवार म्हणजे तमुक, असं एक पवारांचं सतत गौरवकरण केलं जातं. त्यांच्या राजकीय डावपेचांची चर्चा केली जाते आणि पवारांचं एका राजकीय मर्यादेत त्यांचं व्यक्तिमत्व बांधून टाकलं जातं. पण आणि मग त्यावरून पवार कसे थोर आहेत हे सुद्धा सांगितलं जातं. खरं तर मित्र हो, शरद पवार यांचं मोठेपण त्याही खूप पलीकडचं आहे. म्हणजे माणसाच्या जगण्याची जी म्हणून क्षेत्रे आहेत, त्या सगळ्या क्षेत्रांना कवेत घेण्याचं सामर्थ्य असलेले फार थोडे लोक, फार थोडे राज्यकर्ते आतापर्यंत होऊन गेले. त्यातलं पहिलं नाव घ्यायचं झालं तर मी राजर्षी शाहू महाराजांचं घेईल. त्यानंतर तर दुसरं नाव आहे ते यशवंतराव चव्हाणांचं नाव आहे. आणि राजर्षी शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर त्या दर्जाचं आकलन, तेवढं व्यापक आकलन असलेला नेता हा शरद पवार हा एकमेव आहे. शरद पवार यांच्या समकालात आणि शरद पवारांच्या नंतरच्या पिढीतही त्यांच्या जवळपास जाईल असा दुसरा नेता दिसत नाही. तर आपण हे ज्यावेळी पवारांचं नेमकं व्यक्तिमत्व समजून घेऊ ना, मला वाटतं तिथून पुढं आपली पवार समजून घेण्याची वाट सोपी होत जाईल असं मला वाटतं. पण आपण फक्त शरद पवार यांचं राजकारण, शरद पवार यांचे डावपेच एवढ्यातच अडकून पडतो आणि शरद पवारांना खूप एका संकुचित गोष्टींच्या मध्ये आपण बांधून टाकत असतो. संकटाच्या काळातली समयसूचकता हे शरद पवारांचं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मुंबईतल्या 1993च्या बॉम्बस्फोटाच्या वेळी ती समयसूचकता आपण ऐकलेली आहे, त्या संदर्भात त्या काळच्या लोकांनी पाहिलेली आहे. किल्लारीच्या भूकंपाच्या काळातलं आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्तीच्या काळात निर्माण झालेल्या संकटावर मात करण्याची जी क्षमता आहे, त्या बाबतीतही पवारांचा हात कोणी धरू शकत नाही. हे आपण किल्लारीच्या भूकंपाच्या वेळा अनुभवलेलं आहे. 2002 मध्ये ज्यावेळी गुजरात भूकंपानं उद्ध्वस्त झाला, त्यावेळी अर्थातच गुजरातच्या त्या पुनरुभारणीची जबाबदारी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी शरद पवार यांच्याकडे दिली होती. त्यावरून सुद्धा पवारांची त्या क्षेत्रातली एकूण जी ताकद आहे किंवा क्षमता आहे ती आपल्याला लक्षात येऊ शकते. म्हणजे एकूण सर्वसमावेशक राजकारणाचं विद्यापीठ म्हटलं शरद पवारांना, तर आपण जर तसं म्हटलं तर ते मला वाटतं अतिशयोक्ती तर ठरणार नाही. म्हणजे त्यांनी स्त्रियांच्या संदर्भात घेतलेले निर्णय आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत. म्हणजे स्थानिक सत्तेत स्त्रियांना 30% आरक्षण देण्याची पहिली भूमिका शरद पवार यांनी घेतली. ते आरक्षण 30 वरून 50% नेण्याची भूमिका सुद्धा शरद पवार यांनी मांडली. सैन्य दलात स्त्रियांच्यासाठी दरवाजे खुले केले. स्त्रियांना सैन्य दलाचे दरवाजे संरक्षण मंत्री असताना खुले केले. म्हणजे आपण घेतलेल्या भूमिकेसाठी सत्ता पणाला लावण्याचं एक जे धारिष्ट लागतं, ते धारिष्ट फारसं कोणाकडे असत नाही. पण शरद पवार हे ते धारिष्ट असलेले नेते होते, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. मित्रो, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचे शरद पवार यांचा जो निर्णय होता, तो निर्णय त्यांनी घेतला. त्यांना ठाऊक होतं की या निर्णयामुळे आपल्याला राजकीय फटका बसणार आहे, आपलं राजकीय नुकसान होणार आहे, हे माहीत असून सुद्धा त्यांनी तो निर्णय घेतला. आणि त्यानंतर मराठवाडा काँग्रेसच्या विरोधात केला आणि शिवसेनेला तिकडे ताकद मिळाली आणि त्यानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार येऊ शकलं. पण ही कल्पना असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्याची भूमिका जी त्यांनी घेतली, ती शरद पवार म्हणजे काय आहेत हे नेमकं सांगणारी भूमिका आहे.
म्हणजे शरद पवारांच्याबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमी आहे, त्यांच्या राजकारणाबद्दल बोलेल तेवढं कमी आहे, त्यांच्या विकासाच्या दृष्टीबद्दल बोलेल तेवढं कमी आहे. पण एकूण त्यांचा 55 वर्षाचा हा प्रवास समजून घेताना खरं तर आपण राजकारणापलीकडचे जे शरद पवार आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राजकारणापलीकडच्या शरद पवारांची जी गुणवैशिष्ट्ये आहेत ती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला वाटतं ते जर आपण केलं तर शरद पवार समजून घेण्याची वाट आपली सोपी होत जाईल असं मला वाटतं. धन्यवाद.